नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता जे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की आता बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर बघा शासनाकडून इथे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार इथे तुमच्यासाठी आता मोठी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. त्या माहितीमध्ये बघा तुमच्यासाठी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी मिळणार हे देखील असू शकते किंवा तुम्हाला जसं की बघा आता नवीन वर्ष सुरू झालं. जानेवारीमध्ये तुम्हाला तब्बल आता इथे बघा 4,000 रुपये सुद्धा देखील मिळू शकतात. हे देखील माहिती असू शकते. परंतु तुम्हाला ही माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावी लागणार आहे. कारण की बघा सर्व शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट बघत लागलेले होते, की आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हे आमच्या खात्यात कधी येणार? कधी येणार? कारण की बघा पी-एम किसान योजनांच्या अंतर्गत इथे बघा 21वा हप्ता आम्हाला क्रेडिट झालं. परंतु नमो शेतकरी योजनांच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये भरपूर शेतकरी इथे वाट पाहू लागलेले आहे. परंतु त्यांची हाती जसं की बघा इथे 1 रुपया सुद्धा इथं पाहिला नव्हता मिळून. परंतु शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला तर खरं तर इथं माहिती शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यकता ठरणार आहे. कारण की बघा जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला काहीची माहिती समजणार नाही. कारण की बघा यासाठी आता जर की नमो शेतकरी योजनांच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण इथे सुरू झालं असेल तर तुम्हाला यासाठी काही ठराविक कामे देखील करून घ्यायची आहे. मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यकता ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे पात्र शेतकरी असणार आहे त्यांना 100% पैसे मिळणार आहे. बघा तुम्ही जर की या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत हप्ता घेतला असेल आणि 8वा हप्ता तुमच्यासाठी आता प्रत्यक्षित असेल म्हणजेच की तुम्हाला 8वा हप्ता इथे मिळाला नसेल तर बघा 100% तुम्हाला हप्ता मिळणार आहे. हे तुम्हाला कन्फर्म करून ठेवायचं आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या तारखेला हे हप्ता मिळणार आणि मिळाला तर 3 टप्प्यामध्ये हप्ता मिळणार आहे. परंतु कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील आणि कोणत्या टप्प्यातील तिसऱ्या टप्प्यात आता या जिल्ह्यात निधी वाटप होणार आहे. हे देखील महत्त्वाची इथं गोष्ट तुमच्यासाठी ठरणार आहे. मग याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे हे गरजेपूर्वक ठरणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांना भरपूर शेतकरी इथे जसं की बघा अर्धवट माहिती सोडून चालली जात असते. परंतु त्यांना माहीतच इथं समजत नाही. खरं तर बघा यासाठी सरकारने जी-आर काढला का? जी-आर काढला तर कोणत्या तारखेला जी-आर काढेल? कोणत्या तारखेला आपल्याला वाटप होणार आहे? संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. कारण की बघा भरपूर शेतकरी इथे आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे, की बघा आता आम्हाला इथं भरपूर दिवसाची नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची प्रतीक्षा आहे. आता शेतकरी मित्र बघा 21च्या हप्त्यासोबत आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता सुद्धा आपल्याला क्रेडिट होणार होता. परंतु असं काहीच इथं झालं नाही. असं आपल्या खात्यावरील फक्त पी-एम किसान योजनांच्याच अंतर्गत यांचा हप्ता आपल्याला क्रेडिट झाला होता. आता बघा नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 1 रुपया सुद्धा आपल्याला 7व्या हप्त्याच्या व्यतिरिक्त जमा झाला नव्हता. मग शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला एकत्रितपणे हे पैसे जमा होणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की बघा ज्या शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता मिळाला आहे, त्यांना बघा इथे नमो शेतकरी योजनेचा हप्ता 100% मिळणार म्हणजे मिळणारच. परंतु यासाठी तुम्हाला काही कारणाची आवश्यकता पडणार आहे. फॉर्म तर भरावा लागणार नाही. कुठलेही के-वाय-सी तर करावी लागणार नाही. असे देखील तुम्हाला बघा मनामध्ये प्रश्न पडत असेल. या सर्व प्रश्नाची उत्तरं डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता दिलेल्या बेल आयकॉन नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो तर बघा आता भरपूर शेतकऱ्याला इथं जसं की बघा लँड सेलिंग पोर्टलवरती इथं अपडेट इथे झालेले नाही. त्यांना सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते. आता अशा शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, की सध्या नेमकं अफवा इथं पसरत आलेल्या आहे, की बघा जसं की आता वास्तविकता असं सरकारनं इथं लवकरच एक क्लिकवर हे हप्ता वितरण करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबरच्या अखेरीत जसं की हप्ता आपल्याला आता लवकरच जानेवारी 1ला जे की आठवड्या असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. जसे त्यांनी सांगितलं आहे, की परंतु ही माहिती खरी आहे का हे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. खरी माहिती असली तरी आपल्याला हप्ता मिळणार. परंतु बघा ही माहिती खरी आहे,
की बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करून देणार आहोत. बघा तुम्हाला कागदपत्र पूर्ण असतील आणि तुम्हाला पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळाला असेल, तर आता तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, की तुम्हाला हे बघा नमोचा आठवा हप्ता तुम्हाला कन्फर्म 100% मिळणार आहे. बघा यासाठी कुठलीच शंका नाही. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या कारणास्तव केले तर बघा त्यांना घरामध्ये त्यांची पत्नी आणि पती म्हणजेच की हे दोन्ही व्यक्ती एकाच जसं की सातबाऱ्यावर हे पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत लागलेले होते. त्या सर्व शेतकऱ्यांना आता कायमस्वरूप पुन्हा इथं त्यांना अर्ज चेक करून त्यांना कायमस्वरूप आता हप्त्यातून इथं बाहेर टाकण्यात आलेले आहे. की बघा शेतकरी मित्रांनो, बघा यासाठी जर की तुम्हाला अपात्र झाला असेल, म्हणजेच की तुम्हाला खात्यावरील पी-एम किसान योजनेचा अंतर्गत 21वा हप्ता जर क्रेडिट झाला नसेल, तर तुम्हाला 100% नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार नाही. हे तुम्हाला कन्फर्म इथं नक्की करून घ्यायचं आहे. कारण की बघा केंद्र सरकारची यादी म्हणजेच की बघा इथं पी-एम किसानची काही आता पात्रता आणि जी काही पडताळणी यादी होती, ती सरकारने राज्य सरकारकडे पाठवण्यात आली. त्यांना यादीनुसार आता राज्य सरकार काय करणार आहे? बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्याला वाटप करण्यात येणार. पण कारण की बघा भरपूर शेतकऱ्याची चुकीची माहितीमध्ये अर्ज केले आहे. भरपूर शेतकऱ्याची जसं की इथं बनावटी कागदपत्र करून जे आता गुन्हा बघा पडताळणी जमीन असणार आहे. जे काही पडताळणी शर्ती जमीन दुसऱ्याची शेती जमीन दाखवून पडताळणी इथं जमीन दाखवून बनावट कागदपत्र बनवून त्यांनी हप्ता घेतला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कायमस्वरूपी इथं आता अपात्र करणार आहे. कायमस्वरूप त्यांना वंचित करणार. परंतु बघा, तुम्ही जर खरंच अर्थात अर्ज केला असेल, खरा तुम्ही शेतकरी असेल, तुमच्या नावे जसं की बघा जमीन आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही एकच व्यक्ती या जसं की योजनांचा लाभ घेत असल्यास, तर तुम्हाला कायमस्वरूप हप्ता मिळणार आहे. यांची कुठलीही शंका नाही. आता बघा तुमच्या इथं व्यतिरिक्त नसेल आणि आता या हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या अंतर्गत आपल्याला हप्ता कधी मिळणार? बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आता याची बघा ई-के-वाय-सी केली नसेल, करून घ्या. लँड सीलिंग जर तुम्ही केली नसेल तर करून घ्या. त्याचप्रमाणे ते देखील करून घ्या. तुमच्या बँकेचे खाते, आधार कार्ड लिंक केलं नसेल तर देखील ते करून घ्या. या व्यतिरिक्त तुम्हाला फार्मर आयडी काढली असेल तर सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर काढून घेणे आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता जेव्हा सरकारने जसं की बघा लाडकी बहीण योजना असे, पी-एम किसान योजना असो किंवा कुठलीही योजना असो, संजय गांधी निराधारक योजना असो, कुठल्याही योजनांचे पैसे जर सरकार वाटप करत असते, तर 3 ते 4 दिवसात आधीच हे पोर्टलवरती इथं जी-आर लॉन्च करत असते. जी-आर आल्यानंतर हे पैसे वाटप सुरू होत असतात. परंतु त्याकरिता कृतीपणे सरकारने जी-आर काढलेला नाही आहे. जेव्हा जी-आर काढेल तेव्हा जी-आर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या म्हणजेच की बघा पाहायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. बाकी अशीच पद्धतीची माहिती तुम्हाला मिळणार. धन्यवाद.